जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत आणि आपण आता प्रत्येक मतदान केंद्रावरती भेट देऊन मतदारांना भेटतात. कुठल्या पद्धतीचा प्रतिसाद पाहायला मिळते? आज सकाळपासूनच लोकांनी घरामधून बाहेर पडून अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावताना आपण सर्वांनी बघितला असेल. आणि निश्चितपणे लोकांचा ज्यावेळी सहभाग वाढतो त्यावेळी निश्चितपणानं परिवर्तनाची कुठली तरी चाहूल लागल्याशिवाय राहत नाही असं आपण सर्वजण समजतो. आणि आज सकाळपासूनच लोकांनी स्वतः होऊन घरातून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावलेला आहे. बरं, आता तुम्ही ह्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणुकीत सामोरं गेला आहात. कुठल्या पद्धतीची आव्हान होती तुमच्यासमोर? निश्चितपणानं अपक्ष म्हटलं की सगळी जबाबदारी स्वतःवरती पडलेली असते. पक्षीय बलाबल पाहता स्वतःच्या ताकदीवरती सुद्धा काही मर्यादा येत असतात, परंतु लोकांचा प्रतिसाद पाहता निश्चितपणाने यामध्ये आपण यश घेतल्याशिवाय शांत बसणार नाही अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांच्याकडून येत आहे. मतदारांना काय आव्हान कराल? आपण घरातून बाहेर पडून उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा एवढीच मी विनंती या निमित्ताने करतो. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.